कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये आता अत्यंत चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचे मशाल चिन्ह घेऊन प्रतिज्ञा उत्तुरे, माजी नगरसेवक प्रतिज्ञा उत्तुरे आता रिंगणात उतरलेल्या आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात। तर त्या नगरसेविका आधी होत्या, त्यामुळे त्यांचे अनुभव, इथं प्रभागात अपूर्ण राहिलेली कामे आणि यानंतर मॅडमची भूमिका काय असणार आहे हे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार मॅडम। नमस्ते मॅडम, माझा पहिला प्रश्न हाच असेल की आता तुमचं विजन नेमकं काय असणार आहे पुढची 5 वर्ष आणि विकासाची व्याख्या तुमची काय आहे? खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी 15ला होत आहेत। एक नगरसेवक काय असावा किंवा नगरसेवकाची व्याख्या काय किंवा खऱ्या अर्थानं लोकशाही आणि निवडणुका कशासाठी, तर नगरसेवक ह्यासाठी की आपल्यातलाच एक प्रतिनिधी आपली कामं घेऊन पुढे जाणारा, प्रशासनाशी कोऑर्डिनेट करणारा आणि त्याच माध्यमातून प्रभागाचा विकास साधणारा। विकास म्हणजे हा स्वतःचा नसतो, तर ज्या काही खऱ्या अर्थानं आपल्यातल्या समस्या आहेत, आपल्याच लोकांच्या आहेत आणि त्या आपल्याला इतरांच्या वतीने एक व्यक्ती जी तिथे सभागृहात जाऊन आपले प्रश्न मांडेल आणि आपल्या प्रभागासाठी लागणारे बजेट असतील किंवा सोयीसुविधा ह्या नागरिकांपर्यंत पोचवेल, अशी ही थोडक्यात व्याख्या। खऱ्या अर्थानं आपण सगळ्यात पहिला एक भारताचे म्हणा किंवा आपल्या शहराचे नागरिक असतो, त्यामुळे नागरिक म्हणून आपण विचार केला पाहिजे की माझ्या शहरासाठी किंवा मी ज्या शहरात राहते तिथे मला सोयीस्कर किंवा मला पुरेसं असं वातावरण काय किंवा त्यासाठी काय सोयीसुविधा लागतात हे जे जाणतो ना, तो नगरसेवक म्हणून कधीच चुकत नाही किंवा फेल होत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। आता आपण मॅडम म्हटलात की प्रशासनाशी आम्ही कोऑर्डिनेट करणार, पण जर मतभेद झाले तर मग तुम्ही संघर्ष ठेवणार की समन्वयाची भूमिका घेणार? नाही, कसं आहे, एकतर गेली 10 वर्षाचा माझा कामाचा अनुभव, त्यामुळं अगदी चांगल्या पद्धतीनं प्रभागाचा अभ्यास झालेला आहे। मी शिवसेनेची जिल्हा संघटिका म्हणून काम करते, त्यामुळे फक्त काम आपल्या वॉर्डपुरतं किंवा प्रभागापुरतं मर्यादित न राहता माझं शहरामध्ये ठराविक अगदी प्रमुख विषयावरती अगदी चांगल्या पद्धतीनं काम आहे किंवा प्रशासनाशी पाठपुरावा राहिलेला आहे। त्यामुळे प्रमुख गरजा काय हे तर मला माहिती आहे आणि तेवढ्या क्वालिटीज आपल्यामध्ये असाव्यात की प्रशासनाकडून अगदी संयमानं आणि नेमकी गरज काय आणि आमच्याकडे हे का आलं पाहिजे एवढं तरी आपल्याला तिथं मांडता आलं पाहिजे आणि संयमानं ते समन्वय साधून घेता आलं पाहिजे। मला आत्तापर्यंत फारसा कधी प्रॉब्लेम आला नाही, बजेटच्या संदर्भात असू देत किंवा प्रशासकीय कामांमध्ये। ठीक आहे, प्रशासनाकडून दीर्घकाळ होत असतो, त्यांच्याकडे टेक्निकली अडचणी असतात किंवा प्रशासनामध्ये एकमेकांच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि कामगारांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये कोऑर्डिनेशन नसतं, ही वस्तुस्थिती आहे। पण त्यामध्ये कसा तोडगा काढावा ह्याचा एक आपला अभ्यास पाहिजे। संयमानं भूमिका घेणार, पण वेळ प्रसंगी आक्रमकही व्हावं लागतंच। आता तुम्ही म्हणाला जिल्हा संघटिका म्हणून सुद्धा तुम्ही काम बघितलेलं आहे, तर मग त्यामधील तुमची सगळ्यात मोठी कामगिरी कोणती आहे, तुम्ही काय सांगाल? कसं आहे, एखाद्या पक्षाचं पद असताना किंवा पदाधिकारी म्हणून काम करत असताना नक्कीच आपण पक्षाच्या वतीनं काम करत असतो। शिवसेना एक असा पक्ष आपण पाहता अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी, त्यांच्या गरजांसाठी किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आवाज उठवणारा, सतत रस्त्यावर असणारा पक्ष म्हणजे शिवसेना। गेली अनेक वर्ष बाळासाहेबांच्या प्रेरणेतनं आणि उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष काम करतोय। मला वाटत नाही कुठला पक्ष आणि कुठल्या पक्षाच्या महिला आघाडी देखील इतकी कार्यरत आहे, कारण इलेक्शन आली की बरेच जण रस्त्यावर उतरतात, काय भूमिका मांडतात, पण ना सत्तेची कुठली आस, ना कधी सत्ता आहे की नाही बघणारे एकमेव शिवसैनिक असा असतो की तो तळमळीनं नेहमी रस्त्यावर असतो। कधी तुम्ही बघा, आंदोलनं सगळ्यात जास्त कुठली होत असतील तर ती शिवसेनेची होतात। त्यामुळं मला असं वाटतं की जेव्हा पक्षाचं आपण काम करतो तेव्हा पदाधिकारी म्हणून असतो, पण हेच करतो की काय आपल्या नागरिकांना सुविधा पाहिजेत, काय लोकांपर्यंत पोचत नाही आहे, समाजाच्या प्रत्येक घटकांच्या अडचणी काय आहेत ह्याच प्रामुख्यानं सोडवण्याचा प्रयत्न। कारण शिवसेनेचं मुळातच ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्या माध्यमातून मी नागरिकांसाठी, समाजासाठी सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी संघटिका म्हणून काम केलं। मग महिलांच्या अडचणी असतील, अगदी आपल्या स्टुडंट्स लोक आहेत,
म्हणजे जे विद्यार्थिनी आहेत, मुलं मुली लहान असतील, अगदी शिवसेनेच्या माध्यमातून जेव्हा महिलांवरती अत्याचार होतात तेव्हा अगदी आक्रमकपणे भूमिका ह्या शिवसेनेच्या महिला आघाडीने आणि शिवसैनिकांनी मांडलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं माझं यापूर्वी काम राहिलेलं आहे जिल्हा संघटिका म्हणून. तसं तुम्ही म्हणालात की महिलांसाठी कधी काळी तुम्ही आक्रमकसुद्धा झालेला आहात, तर महिलांसाठी अशी अजून विशेष कोणती कामगिरी आपण केलेली आहे? जसं मी म्हणाले की 2015 ते 2020 मी नगरसेविका म्हणून काम केलं आणि त्याही नंतर नगरसेविका नाही याची जाणीव मलाही नाही आणि ना कधी माझ्या प्रभागातल्या लोकांना त्याची, म्हणजे त्यांनी मला तसं कधी, अजूनही मला अडीअडचणींसाठी समस्यांसाठी फोन येत असतात. मग जशा माझ्या 2015 साली मी ह्यामध्ये राजकारणात उतरले, गेल्या 10-12 वर्षांमध्ये माझ्या कुटुंबीय आणि आम्ही दरवर्षी महिला स्वसंरक्षणाचे धडे अगदी लहान मुलांना आणि महिलांना मोफत शाळा नंबर 9च्या ग्राउंडवरती देत असतो. त्यामध्ये अगदी लाठीकाठी स्वसंरक्षणाची शिबिरं असतील, तलवारबाजी असेल, घोडेस्वारी असेल, असे वेगवेगळे उपक्रम, थोडक्यात काय स्वसंरक्षणाचे धडे आम्ही दरवर्षी देतो. त्याच पद्धतीनं कुणावर अन्याय होतो आहे, अगदी आता आजकाल बघताय तुम्ही समाजामध्ये महिलांवरती अनेक विकृती आपल्या समाजामध्ये आहेत, अगदी त्रास होतात. त्यासाठी वेळोवेळी मी आंदोलनं केलेली आहेत, आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्याच पद्धतीनं एक नगरसेवक म्हणून काम करत असताना काही लोकांशी अगदी बांधिलकी निर्माण झालेली आहे, अगदी घरचं नातं तयार झालेलं आहे. अगदी कुटुंबात काही महिलांना अजूनही घरी त्रास होत असतात, त्यांना वैयक्तिकही आपण जाऊन त्यांचे प्रश्न सोडवत असतो. महिला सक्षमीकरणासाठीचे प्रयत्न, महिलांना उद्योगधंदे देण्यासाठीचे प्रयत्न हे गेल्या 10 वर्षात मी केलेले आहेत. ह्यामध्ये नाविन्य माझ्यासाठी काही नाही आहेत. त्यांना रोजगार निर्माण करून देणे, निर्मिती करून देणे, किंवा कुणाला विद्यार्थिनींना शिक्षणाच्या अडचणी असतात, कुणाला वैयक्तिक पण आपण मदत केली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून मदती झालेल्या आहेत. काही महिलांचे आजार असतात, स्त्रीरोग असतात, तर त्याच्यावरती आपण एक वेगळं व्याख्यान ठेवतो. त्याच्यावरती आपण एक आरोग्य शिबिर आपण ठेवत असतो, त्यामध्ये मोफत उपचार केले जातात. काही लोकांना आपण मोफत ऑपरेशन्सही करून दिलेले आहेत, योजनेच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक आम्ही काही मदत करत असतो. तसं आपण म्हणलात की महिला सुरक्षेसाठी आपण भरपूर काही केले, पण सबलीकरणासाठी असे विशेष काही ठोस बदल आपण प्रभागात करणार आहात का? हो नक्कीच. काही काळापूर्वी एक काम हाती घेतलं होतं. जसं आपण सगळेच जाणतो की 2020 हे साल आपल्या सगळ्यांसाठीच जागतिक संकट म्हणू शकतो. कोविड काळ आल्यानंतर बरीच स्वप्न डोक्यात आपण आधी ठेवलेली होती, पण कोविड काळ सगळ्यांसाठीच वाईट ठरला. त्यामध्ये बरीच कामं राहिली. खऱ्या अर्थानं राजारामपुरी हा एक व्यापारी पेठ आहे, अगदी मोठमोठे शोरूम इथे आहेत. इथे बाजारपेठ असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या खरेदीसाठीची खूप आहे. त्यामुळे घर बसल्या आपल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि चांगली मोठी बाजारपेठ त्यांच्यासाठी निर्माण करणे, ह्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. आणि एक वेगळं विजन राजारामपुरीला पुढच्या काही दिवसामध्ये वेगळं चित्र, महिलांसाठी वेगळी बाजारपेठ दिसेल असे मी खात्रीने सांगते. सामाजिक कार्य आपण आजपर्यंत भरपूर केलेली आहेत, पण प्रभागाच्या विकासात ती कशी आणणार? तर जसं मी मगाशी म्हणाले की माझे कुटुंबीय किंवा माझे पती श्री महेश उत्तम उत्तुरे आणि उत्तुरे फाउंडेशन याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घटकांपर्यंत किंवा प्रत्येक घटकांसाठी काम केलेलं आहे. अगदी खेळाडूंसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, महिलांसाठी विशेष, वृद्धांसाठी विशेष किंवा इतर सर्वच नागरिक. खेळाडूंसाठी आपण वेगवेगळे स्पर्धा आयोजित करतो. जसं मी मगाशी म्हणाले, प्रशिक्षण शिबिरं दिली गेली. विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन असेल, शैक्षणिक मार्गदर्शन असेल, किंवा वृद्धांसाठी विशेष आपली कामं झालेली आहेत. थोडक्यातच मी मुद्दे मांडते. तर कसं आहे, ह्यातून लोकांना माहिती आहे की उत्तुरे किंवा प्रतिज्ञा उत्तुरे असतील, उत्तुरे कुटुंबीय असेल, आपल्याशी एक वेगळं त्यांच्याशी नातं जोडलं गेलेलं आहे. मी जेव्हा आता प्रचार करते आहे, म्हणजे महिलाच नाही किंवा एखादी व्यक्ती नाही, तर घरातली प्रत्येक वृद्ध व्यक्ती, अगदी लहान मुलं, मी तुमच्या लाठीकाठीला येते, त्यामुळे मी तुमची मशाल विसरणार नाही. म्हणजे अशा प्रकारच्या भावना नागरिकांमध्ये आहेत
अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे मशाल तुमचं चिन्ह माहिती आहे, तुम्ही घरी नाही आला तरी चालेल अशी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मला नक्कीच या येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा मतांच्या स्वरूपात चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतील ही माझी खात्री आहे. विरोधकांच्या प्रचार आणि आरोपांना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाल? नाही, मी आत्तापर्यंत कधीच विरोधकांना उत्तर दिलं नाही आणि मला ते आवडणारही नाही. कारण जनतेला ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नसतो, त्यांना काहीही म्हणजे ह्यामध्ये इंटरेस्टच नसतो. कोण कुणावर काय बोलतं, ह्याला उत्तर कुणी काय दिलं आहे, यांना त्यांच्याशी म्हणजे का बघावं त्यांनी. आपलं उद्देश काय आहे? शहराचा विकास साधणे, प्रभागाचा विकास साधणे, नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणे, त्याच्यावर आपण फोकस करूया. कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय ते आपण त्याच्याकडे आपण नाही लक्ष दिलं पाहिजे आणि मी नाही देणार. मी माझ्या कामातून त्यांना उत्तर देईन. आता विरोधक असं सुद्धा म्हणतायत की जर वरती आपली सत्ता नसेल आणि इथं आपली सत्ता आली तर आपल्याला निधी कशा प्रकारे मिळणार किंवा निधी मिळू शकणार नाही आहे असं त्यांचं मत आहे. तर तुम्ही काय सांगाल? आता हे बघा, मी तर म्हणेन, तुम्ही ते सत्ताधारी म्हणतायत की आमची वरती सत्ता आहे, इथेही आली तर निधी मिळेल. मग इथे जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर ते शहराला, कोल्हापूरला निधीच देणार नाही आहेत अशी भूमिका त्यांची असं मला वाटते. म्हणजे जिथे त्यांची सत्ता आली त्याच शहराला ते निधी देणार आहेत का? त्यांचाच विकास ते करणार आहेत का? म्हणजे इथं राजकारण का? आपण नागरिकांचा विचार केला पाहिजे. ज्यांच्याकडून आपण टॅक्स घेतो, नागरिक GSTच्या माध्यमातून टॅक्स देतात, घरफाळा देतात, पाणीपट्टी देतात, ड्रेनेजचा अधिभार घेतो महापालिका. मग ते महापालिकेचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा ती जबाबदारी आहे लोकांना सोयीसुविधा देणे, त्यांना बजेट देणे प्रभागासाठी. त्यामुळे मी म्हणते सत्ताधाऱ्यांनी असं म्हणूच नाही आहे की सत्ता आमची आली तरच बजेट देणार. हा मुळात मला खोडून काढायची, म्हणजे मी म्हणते की हे खोडून काढलं पाहिजे. आणि मला नाही वाटत की ह्याचा काही फारसा फरक मला पडेल, कारण माझ्याकडे मी जसं म्हणाले एक अभ्यास आहे. कुठल्या कामासाठी निधी कुठून आणावा, विशेष बजेट कुठून आणावं, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा निधी मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, हा पुरेपूर अभ्यास मला आहे. आणि हे राजारामपुरीच्या जनतेने गेल्या 10 वर्षात बघितलेलं आहे. कारण उत्तुरे कुटुंबीय एक नवी वेगळी ओळख त्यासाठीच खास आहे. कारण लोक म्हणतात की सगळ्यात जास्त बजेट हे आपल्या प्रभागामध्ये आलेलं आहे. त्यामुळे सत्ता कुठली येणार, काय येणार, ह्यापेक्षा मी नगरसेविका झाल्यानंतर सगळ्यात जास्त बजेट आणण्यासाठी मी सभागृहात असेन. राजकारणापेक्षा कामाला प्राधान्य देणं शक्य आहे का? कामाला आणि जनतेच्या कामाला किंवा प्रभागाचा विकास हाच महत्त्वाचा असतो. आणि नागरिकही तेच बघतात. राजकारण तुम्ही म्हणताय तर राजकारणी म्हणून नगरसेवक हे मी एका शिवसेना पक्षामध्ये मी काम करते, त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा लोकांचा एक चेहरा आहे की राजकारणी व्यक्ती आहे. पण राजकारणी म्हणून काम करत असताना आपण प्रभागासाठी काय केलं हेच नागरिक बघणार आहेत. म्हणजे नागरिकांचा दृष्टिकोन काय आहे त्याच पद्धतीनं काम करणं महत्त्वाचं आहे. त्याचवेळी राजकारणी म्हणून माझा चेहरा चांगला राहील, म्हणजे माझं एक वेगळं उदाहरण लोकांसमोर येईल असं मला वाटतं. निवडून आल्यानंतर प्रभागासाठी असा पहिला ठोस बदल किंवा ठोस निर्णय कोणता असेल? नाही, ठोस म्हणण्यापेक्षा एकच सांगण्यापेक्षा काय आहे तुम्हाला सांगते, 2020 नंतर प्रभागामध्ये किंवा शहराची वस्तुस्थिती हीच आहे की रस्ते अगदी खराब आहेत. कारण जेव्हा आम्ही निवडून आलो अगदी पहिल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही अगदी ड्रेनेज लाईन, पाईपलाईन्स असतील, गटर्स, चेंबर्स, SDP पाईपलाईन्स, ही सगळी कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत. मी म्हणते एक का, अगदी ट्रॅफिकची समस्या आहेत, पार्किंगच्या व्यवस्था नाही आहेत, ज्या ओपन स्पेसिस आहेत त्यांचा उपयोग आपल्याला पार्किंगमध्ये करता येईल का ह्यासाठी असेल, किंवा व्यापारपेठ आहे. आता राजारामपुरीमध्ये हॉस्पिटल्सही वाढत आहेत, त्यामुळे आरोग्याच्या समस्या किंवा दवाखान्यांसाठी उपचारासाठी येणारी लोकांची संख्याही तितकीच आहे. त्यामुळं वॉशरूमची सोयही केली पाहिजे, महिलांसाठी विशेष वॉशरूम हेही केलं पाहिजे. भटक्या गायी आहेत, भटक्या कुत्र्यांची समस्या आहेत. माझं तर असं म्हणणं आहे की भटक्या गायींवरती एक परमनंट तोडगा
महापालिकेने काढला पाहिजे. माझं असं म्हणणे, ज्या भटक्या गायी आहेत त्यांना आता पांजरपोळमध्ये बांधायला जागा नाही आहे. महापालिकेकडं तेवढी अपुरी जागा असल्यामुळं मला वाटते रस्त्यात गायी फिरतात. तर ओपन मुक्त गोठा संकल्पना माझ्या डोक्यात आहे. मी प्रशासकांच्या काही अधिकाऱ्यांची ह्याची चर्चाही केलेली आहे. मला आवडेल की गोरक्षक आणि महापालिका आणि आम्ही स्वतः प्रतिनिधी म्हणून महापालिकेमध्ये गेल्यानंतर मुक्त गोठ्याची संकल्पना महापालिकेशी मला त्यांच्यासमोर मांडायला आवडेल. असे अनेक प्रश्न आहेत. अगदी CCTV कॅमेरे असतील सुरक्षिततेसाठी. गेल्या 10 वर्षात माझ्या प्रभागातून मी अगदी हायमार्क्स असतील, लाईटच्या समस्या ह्या पूर्णपणे निर्गत केलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळात जे मी 10 वर्षात केलं ते पुढच्या काळामध्ये मला कंटिन्यू करायचं आहे. मॅडम, आता माजी नगरसेविका म्हणून आपण काम बघितलेलं आहे, तर त्या कालावधीत आपली अशी कोणती कामं आहेत ती तुम्ही सांगू इच्छिता? सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळे रस्ते, अगदी 25-30 वर्ष रस्ते झाले नव्हते, ते रस्ते पूर्ण केले. अगदी मेन रोड 4 मुख्य रस्ते राजारामपुरीमध्ये आहेत. राजारामपुरी हा नागरी वस्तीचा एक आदर्श नमुना आणि हार्ट ऑफ द सिटी म्हटलं जातं. तर प्रमुख रस्त्यांचं डांबरीकरण आम्ही केलं. त्याच पद्धतीनं रुंदीकरण केलं. कारण राजारामपुरी व्यापारी पेठ हे लक्षात घेतल्यानंतर येणाऱ्या लोकांची संख्या आणि पार्किंग व्यवस्था अगदी वाईट. तर रस्त्यांचं रुंदीकरण, तसेच त्या पद्धतीनं फुटपाथ आपण अगदी डेव्हलप केले. स्ट्रॉम वॉटर, जिथं म्हणजे खाली उतरतीचा जो भाग आहे तिथे स्ट्रॉम वॉटरच्या आपण अगदी पाणी पावसाचं कसं जाईल ह्यावरती एक फोकस ठेवला होता आणि ते केलंही आपण. स्ट्रॉम वॉटर्स असतील, गटर्स असतील, अगदी मुख्य गळती होत्या. म्हणजे इतकी मोठी गळती होती की अपुरा पाणी पुरवठा हा अनेक गल्ल्यांना होत होता. अगदी एक बादली भरायला अर्धा तास लागत होता. तर आज तिथं पाहता आज गेला तर अतिशय मुबलक प्रमाणात प्रत्येक गल्लीमध्ये पाणी आहे. पहिल्या मजल्यावरती पाणी चढत नव्हतं, आता 7व्या मजल्यावरती देखील पाणी चढतं. अगदी ड्रेनेज रस्त्यावरून वाहत होतं. ड्रेनेज लाईन्स बदलल्या, त्यांची क्षमता वाढवली. नवीन चेंबर्सची गरज होती, ते नवीन चेंबर्स बांधले, क्रॉस ड्रेन बांधले. अशा विविध शिवाय आपल्या मुख्य चौकामध्ये हायमास्क आपण बसवले. नवीन आपण विजेचे खांब बसवले, त्याच्यावरती लाईट दिवे बसवण्यात आले. आणि जिथे आपल्याला महापालिकेकडून खांब मिळाले नाहीत तिथं स्वखर्चानेही आम्ही खांब बसवलेले आहेत. अशी वेगवेगळी कामं माझ्या प्रभागामधून मी केलेली आहेत. प्रभाग 15मधील मतदारांना तुम्ही काय संदेश द्याल? गेली 10 वर्ष मी स्वतः प्रतिज्ञा महेश उत्तुरे आणि माझे पती महेश उत्तुरे कुटुंबीय आणि आमचे सर्वच सहकारी प्रत्येक राजारामपुरीत वेगवेगळ्या गल्ली आहेत. वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये आमचे सर्व सहकारीही काम करत असतात आमच्यासोबत आणि सर्व राजारामपुरीनं हे पाहिलेलं आहे. त्यामुळे व्यक्ती आणि कामाचा अनुभव बघून मतदान व्हावं. काय आहे, महिला विशेष करून महिलांचं बोलायचं झालं तर निवडणुका आल्या, आरक्षण पडलं आणि म्हणून महिला आज बाहेर आली, मग माझ्या अमुक व्यक्तीला बाहेर करतो ही भूमिका न ठेवता मी स्वतः गेली 10 वर्ष राजारामपुरीमध्ये कार्यरत आहे. त्याच पद्धतीने जिल्हा संघटिका म्हणून शहरातल्या प्रमुख विषयांवरती मी स्वतः काम केलेलं आहे. त्यामुळं कामाचा अनुभव आणि कार्य बघून माझ्या पाठीशी राहावं आणि मशाल ह्या चिन्हाला बटन दाबून आपण मला भरघोस मताने निवडून द्यावं हीच मी सर्वांना विनंती करते. माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, त्यांनी आतापर्यंत काय काय कामं केलेली आहेत त्यांचा अनुभव जाणून घेण्याचा आत्ता आपण प्रयत्न केलेला आहे. तर अशाच अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज. कॅमेरामन केतनसह मी सई कुलकर्णी. धन्यवाद.